चलो ओतूर, चलो ओतूर, चलो ओतूर. पंचक्रोशीतील आणि जुन्नर तालुक्यातील सर्व नागरिकांना विनम्र आवाहन. पुणे नाशिक रेल्वे ही जुन्नर मार्गे म्हणजेच नारायणगाव मार्गे जाणे कर्मप्राप्त आहे. परंतु केंद्र शासनानं खोडद येथील दुर्बिणीचे कारण सांगून रेल्वेचा मार्ग बदलण्याचा घाट घातला आहे. पुणे नाशिक रेल्वे जर जुन्नर तालुक्यातून गेली तर शेतकऱ्यांच्या शेतीमाल विक्रीसाठी पुणे नाशिक या दोन्ही ठिकाणी जाणं सोपं होईल आणि नोकरी करणारे सर्वसामान्य तरुण वर्ग हे सुद्धा दररोज जुन्नर तालुक्यातून पुणे नाशिक या ठिकाणी अपडाऊन करतील. म्हणून पंचक्रोशीतील सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की आपण रविवारी दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी सकाळी ठीक 9 वाजता मोनिका चौक येथे सदर आंदोलन म्हणजेच रास्ता रोको करण्यासाठी उपस्थित राहावे. हिवाळी अधिवेशन सुरू झालेले आहे. हिवाळी अधिवेशनात आपला हा संदेश जाणं अतिमहत्वाचं आहे. म्हणून ओतूर पंचक्रोशीतील जुन्नर तालुक्यातील सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की आपण ओतूर येथे सकाळी ठीक 9 वाजता मोनिका चौक या ठिकाणी रास्ता रोकोसाठी उपस्थित राहावे. आपला सदैव ज्येष्ठ समाजसेवक तानाजी तांबे, ओतूर. कालचा जो संदेश आम्ही व्हॉट्सअपला पाठवला आणि त्याला आपण चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स दिलाय. हाती घेऊ ते तडीसे नेऊ, हे ओतूर गाव क्रांतिकारांचे गाव आहे. या ओतूर मधून क्रांती घडवलेली मशाल पेटली गेली. तीच मशाल आपल्याला पुणे नाशिक रेल्वेसाठी पेटवायची. मी आज तुम्हाला आवाहन करतोय. हिवाळी अधिवेशन नागपूरला चालू झालंय. त्याची मुदत 18 तारीख आहे, बरोबर आहे का दिलीपराव? त्याच्या तारखेच्या आत 18 तारखेच्या आत आपल्याला चक्का जाम करायचा. मोनिका चौकात चक्का जाम करायचा. सर्वांनी त्या चक्का जाम करण्यासाठी रस्त्यावर उतरायचं आहे. मग पोलिसांनी अटक झाली तरी चालेल, पण आपण तो चक्का जाम करत असताना आपण पत्रव्यवहार करणार आहोत. ग्रामपंचायतच्या माध्यमातून ओतूर पोलीस स्टेशन असेल, जुन्नर पोलीस असेल, SP असेल, त्यांना आपण पत्रव्यवहार करून सतत चक्का जाम आम्ही सोमवारी करायचं. दिलीपराव, वेळ घालवायचा नाही. आज जर तुम्ही म्हणाल आपण नंतर करू, अधिवेशन हिवाळी अधिवेशन संपलं तर आपल्या याला कुणी विचारणार नाही. तर तुम्ही एक तारीख ठरवा. माझी विनंती आहे सर्वांना की सोमवारी जर चक्का जाम केलं, सोमवारी अधिवेशन चालू आहे, शनिवारी अधिवेशन नसेल, आहे का दिलीपराव? आहे शनिवारी रविवारी अधिवेशन आहे. शनिवारी रविवारी अधिवेशन आहे. तर तारीख तुम्ही आता फिक्स करा. कुठली तारीख ठेवायची ते आज तारीख फिक्स करा. त्याप्रमाणे पत्रव्यवहार आपण 2 दिवसात करू आणि ओतूर मोनिका चौक जाम करू. सर्वांनी कमीत कमी 5 लोक घेऊन यायचे प्रत्येकाने. आणि त्या पद्धतीने पक्षविरहित, पक्षाचे लोक आहेत, सामाजिक बांधिलकी जपणारे लोक आहेत, सर्वांनी या लढ्यात उतरायचं आहे. कारण आपला पुणे, खेड, आंबेगाव, जुन्नर, संगमनेरवरून जाणारी रेल्वे ही गेली पाहिजे. त्यासाठी लढाई, कुणाचा वैयक्तिक स्वार्थ नाही. म्हणून आजच सर्वांनी ठरवा की रविवारी आपल्याला चक्का जाम करायचा आहे का, हे तुम्ही ठरवा. इथे सर्वांनी अनुमती द्या आणि सर्वांनी प्रत्येकाने 5 माणसं घेऊन या. प्रत्येकाने 5 आणायची, जास्त नाही आणायची. आपण पत्रव्यवहार उद्या ओतूर पोलीस स्टेशन, जुन्नर DYSP, SP ना आपण सर्व पत्रव्यवहार ग्रामपंचायतच्या माध्यमातून करू. पण तुम्ही जोपर्यंत रिस्पॉन्स देत नाही, तुम्ही सांगत नाहीये की रविवारी आपल्याला चक्का जाम करायचा आहे, करायचा की नाही? चक्का जाम करायचा की नाही? धन्यवाद. आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क.